नमस्कार. स्वच्छ महाराष्ट्र अभियानातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आशा करतो स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठीची आपली ट्रेनिंग संपन्न झाली असेल. हीही आशा करतो की आपल्याला आपल्या संस्था चालकाकडून आपले खाजगी लॉग इन ID, पासवर्ड आणि लिंक मिळालीच असेल. सर्वप्रथम आपल्याला ट्रेनिंगच्या वेळेला जर सरावासाठी कुठली लिंक दिली गेली असेल तर ती smatest.sef.apps.in असेल. लक्षात ठेवा, ही लिंक फक्त आणि फक्त सरावासाठी किंवा प्रॅक्टिससाठी वापरायची आहे. या लिंकला दिलेले ID, पासवर्ड फक्त याच लिंकवरती चालणार आहे, ज्याच्यामध्ये SMA टेस्ट 1, 2, 3 इत्यादी असेल. ही लिंक आपल्याला जेव्हा आपण ऑनफिल्ड जाऊ डेटा कलेक्शनसाठी तिथे वापरायची नाही आहे. तिथे वापरून ह्या लिंकचा काहीही फायदा होणार नाही. आपल्याला लाईव्ह फील्ड वर्कसाठी वेगळी लिंक आपल्या संस्था चालकाकडून किंवा स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या सेंटरवरून व्हॉट्सॲपद्वारे मिळालीच असेल. तर सर्वप्रथम स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी आपल्याला दिलेले जे लॉग इन ID आणि पासवर्ड आहेत ते आपल्यासाठी खाजगीरित्या बनवले गेले असतील. उदाहरणार्थ आपला ईमेल ID आपला लॉग इन ID असेल, युजर नेम असेल आणि पासवर्ड आपल्याला सेपरेटली दिला असेल. तर तो युजर ID आणि पासवर्ड आपल्याला इथे पेस्ट करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला तो डॅशबोर्ड दिसतो. आता इथे उजव्या साईडला वरती हे 3 आडव्या रेषा ज्या दिसत आहेत त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला वरून तिसरा जो ऑप्शन आहे बेसलाईन एंट्री त्यावर क्लिक करायचं आहे आणि डेटा कलेक्शन किंवा बेसलाईन एंट्रीसाठी सुरुवात करायची. तत्पूर्वी आपल्या सर्वांनाच शासनातर्फे QR कोडची शीट आणि पॅम्पलेट, ज्याला आपण IC मटेरियलसुद्धा म्हणतो, ते मिळालं असेल. प्रत्येका QR कोड शीटमध्ये 24 आस्थापनांसाठी दिलेले QR कोड्स आहेत आणि प्रत्येका QR कोडची एक कॉपी एका शीटमध्ये आहे. याचाच अर्थ एका शीटमध्ये 24x2 म्हणजे 48 QR कोड असतील, ज्याच्यामध्ये एक QR कोड आपल्याला आस्थापनाच्या दारावरती किंवा भिंतीवरती चिकटवायचा आहे आणि दुसरा QR कोड, जी त्या QR कोडची कॉपी असेल, तो आस्थापनाच्या मालकाला किंवा माहिती देणाऱ्याला द्यायचा आहे. जर आपल्याला दिवसाचे 45 QR कोड चिकटवून डेटा एंट्री करायची झाली तर आपल्याला 2 QR कोडच्या शीट्स घेऊन जाणे आवश्यक आहे. तसेच 45 ते 50 पॅम्पलेट आपल्या हाती असले पाहिजे, ही गरज आहे. तर बेसलाईन एंट्रीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला 3 ऑप्शन्स इकडे दिसतात. स्कॅन QR कोड स्कॅन करा, एंटर UID मॅन्युअली, UID स्वतःहून भरा व सर्च एक्झिस्टिंग एंट्री. सर्वप्रथम स्कॅन QR कोडचा हा पहिला ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही असं काही तुम्हाला दिसेल. रिक्वेस्ट कॅमेरा परमिशन, तर आपल्याला कॅमेरा परमिशन द्यायची आहे. रिक्वेस्ट कॅमेरा परमिशनला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर समोर असा जसा QR कोड दिसतोय ते स्कॅन करायचं आहे. आता आपण ज्या ठिकाणी असाल तिकडे नेटवर्क इश्यूमुळे म्हणा किंवा इतर काही कारणांमुळे तो QR कोड जर स्कॅन झाला नाही, काहीही हरकत नाही. आपण स्टॉप स्कॅनिंग करायचं आहे आणि ह्याचा दुसरा जो विकल्प आहे एंटर UID मॅन्युअली,
त्यावर क्लिक करायचं आहे. याचा जो एंटर UID मॅन्युअली आहे, म्हणजेच त्या QR कोडच्या खाली दिलेला 7 अंकी नंबर आपल्याला टाकायचा आहे. आता मी इकडे 7 अंकी नंबर एंटर करतो. एंटर केल्यानंतर एक नवीन एंट्री आपल्यासमोर ओपन होते. एक नवीन फॉर्म आपल्यासमोर ओपन होतो. हा फॉर्म म्हणजेच स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी त्या आस्थापनाची डिटेल्स भरण्यासाठीचा फॉर्म आहे. या फॉर्ममध्ये आपल्याला वेगवेगळे माहिती भरण्याचे फील्ड्स दिसत असतील. सर्वप्रथम प्रॉपर्टी टाईप. आता आपण ज्या आस्थापनाच्या समोर आहोत त्या आस्थापनाचा प्रकार काय हे त्याच्यामध्ये नमूद करायचं आहे. तर कमर्शियल म्हणजे व्यावसायिक, शासकीय, आरोग्यसेवा, औद्योगिक, संस्था, सार्वजनिक ठिकाणी आणि निवास यापैकी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. जे आस्थापनाचे प्रकार तुम्ही सिलेक्ट कराल त्याप्रमाणे त्याचे उपप्रकारसुद्धा दिसतील. म्हणजे कमर्शियल औद्योगिकमध्ये मटन शॉप, ऑफिस फिश शॉप, रेस्टॉरंट, व्हेजिटेबल शॉप इत्यादी. तसेच हेल्थकेअरमध्ये डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनिक, डिस्पेन्सरी, नर्सिंग होम इत्यादी. ह्या उदाहरणाकरता आपण रेसिडेन्शियल निवासीवरती लक्ष देऊया. कारण इथे आपल्या सोसायटीमध्ये 70 ते 80% जी आस्थापनं असतील ते रेसिडेन्शियल निवासीच असतील. रेसिडेन्शियल निवासीमध्ये अपार्टमेंट फ्लॅट, चाळ, वसतिगृहे, स्वतंत्र घर किंवा बंगले, झोपडपट्टी किंवा झोपडी आणि सोसायटी असे वेगवेगळे आस्थापना दिसत आहेत. तर समजा आपण एखादी सोसायटीमध्ये जाऊन ज्याच्यात 50 बिराडं राहतात तिथे जाऊन डेटा कलेक्शन करायचं विचार केला तर आपण आस्थापनामध्ये सोसायटीचे उपप्रकारमध्ये सोसायटी कलेक्टिव्हवर क्लिक करायचं आहे. आता सोसायटीचा डेटा कलेक्ट करताना तिकडची जबाबदार व्यक्ती ही म्हणजे त्या सोसायटीची सेक्रेटरी किंवा सचिव हे असतील. मग त्यांचा डिटेल्स इकडे भरायची आहे. त्यांच्याबरोबर बोलून त्यांना माहिती द्यायची आहे. त्यांचा ईमेल ID, मोबाईल नंबर हा 10 अंकी असला पाहिजे आणि हे मॅन्डेटरी फील्ड आहे. जिथे जिथे चांदणी आहे ती फील्ड आपल्याला भरायचीच आहे. लिंग मेल, फिमेल इत्यादी. वॉर्ड नंबर, जर आपल्याला वॉर्ड नंबर माहिती नसेल तर कृपया तुम्ही जी माहितीधारक आहेत त्यांना विचारू शकता किंवा रूट मॅपिंगच्या वेळेला भेट घेतलेल्या सिओन ला पण विचारू शकता. सोसायटीचे नाव इकडे मी वृंदावन सोसायटी असं लिहित आहे. सेक्रेटरीचे नाव हे वरचेच असणार, हरिभाऊ. टेन्युअर म्हणजे सचिवाचा कार्यकाळ वर्षांमध्ये लिहायचा आहे. म्हणजे किती वर्ष हे सचिव कार्यरत असतील तर 2027 पर्यंत हे ॲज सचिव कार्यरत असतील. लोकॅलिटी शहर, रस्ता. इथे आता आपण मराठीमध्ये जरी भरलं तरी चालणार आहे. ठाणे, लँडमार्क, पिनकोड. ही माहिती एकदा भरली त्यानंतर त्या सोसायटीच्या आतमधल्या बिराडांची माहिती भरताना हा पत्ता सेम राहणार आहे. तेव्हा आपण आता मी जसं बघत होतो क्लिक केल्यानंतर इकडे ऑटोमॅटिकली तो पत्ता ते पिनकोड येत आहेत. त्याचा उपयोग तुम्ही केला तर आपली डेटा एंट्री पटकन होऊ शकते. आता नंबर ऑफ IHHL अवेलेबल म्हणजेच घरगुती शौचालयांचे ची संख्या काय आहे. समजा आपण सोसायटीची एंट्री करत आहोत तर सोसायटीमध्ये 50 बिराडं राहतात आणि प्रत्येका बिराडामध्ये 2 खाजगी शौचालय आहेत. तर 50 × 2 अधिक सोसायटीचे खालचे सेपरेट 3 शौचालय
म्हणजे 103 हा आकडा आपण इकडे लिहिणार आहोत. नंतर घरगुती शौचालयांचा प्रकार काय आहे? 4 प्रकार असतात, 3 प्रकार असतात मुख्यतः. सेप्टिक टँक, ड्रेनेज, सेप्टिक टँक अधिक ड्रेनेज आणि इतर. आता इतर कशासाठी? तर काही आस्थापनांमध्ये जे सिवेज जातं ते अनधिकृतरित्या किंवा नाल्यामध्ये सोडलं जातं, जे वरच्या 3 प्रकारात मोडत नाही, तिथे आपण इतरवरती क्लिक करायचं आहे. नाहीतर आपण जे सोसायटीचे सचिव जे बोलत आहेत, ज्या त्याप्रमाणे ती माहिती द्यायची आहे. सिलेक्ट रूट. आता इथे समजा आपण रूट मॅपिंग आधी केलं नसेल तर ननवरती क्लिक करायचं आहे, आणि रूट मॅपिंग आधी केलं असेल तर तिकडे त्या रूटची माहिती मिळेल आणि तो रूट सिलेक्ट करायचा आहे की ते आस्थापन कुठच्या रूटवरती आहे. सेव्ह नेक्स्ट करायचं आहे, पुढे जायचं आहे. आता सेव्ह नेक्स्ट पुढे गेल्यानंतर तुम्हाला हा प्रश्न विचारतील की तुमच्या सोसायटीची अशी कुठली व्यक्ती आहे जी कचरा देते. तर सोसायटीमध्ये सिक्युरिटी गार्ड असतो किंवा थापा किंवा कोणी असे कामवाले असतात जे कचरा गाडीला देतात, तर त्यांचे नाव द्यायचे आहे. तर मी पुष्पा, फिमेल, 23, वय आणि मोबाईल नंबर देणं कंपल्सरी आहे हे टाकायचं आहे. आता पुढे जे तुम्हाला दिसतंय ते म्हणजे काही प्रश्न. तर तुम्ही तुमचा कचरा वेगळा करता का? कचरा विलगीकरण करत नाही, कधीतरी कचरा विलगीकरण करतो आणि नियमितपणे कचरा विलगीकरण करतो. आता समजा आपण वरचे 2 ऑप्शन, डू नॉट सेग्रिगेट किंवा समटाइम्स रेअरली सेग्रिगेट वरती क्लिक केलं तर प्रश्न असा येतो की सेग्रिगेशनचे कचरा विलगीकरण न करण्याचे कारण काय? तर क्लिक केल्यानंतर आपल्याला काही ऑप्शन दिसतात असे की लॅक ऑफ अवेअरनेस, आम्हाला माहितीच नाही कचरा कसा विलगीकरण करायचा जातो. ओल्या सुक्या कचऱ्यासाठी वेगवेगळ्या कचरा पेट्याच नाही आहेत. कचरा विलगीकरणासाठी वेळ नाही, 2 डस्टबिन ठेवण्याची जागा नाही, कचरा विलगीकरणाची सवयच नाही, आणि ह्याच्यापैकी वेगळं काय कारण असेल तर इतर वरती क्लिक करून इथे ते कारण स्पष्ट नमूद करायचं. सहसा वरच्या 4 जे कारणं आहेत, 4 ते 5 कारणं आहेत, त्याच्यामध्येच आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. समजा 2 पेट्या नाही त्याच्यावरती हे क्लिक केलं. त्यानंतर आपल्याकडे जे पॅम्पलेट आहे ते त्यांना देतानाचा फोटो ॲज प्रूफ आपल्याला सबमिट करायचा आहे. म्हणजेच तो कसा सबमिट करायचा आहे तर आता तुम्हाला स्क्रीनवरती जसं दिसतंय त्याप्रमाणे तो सबमिट करायचा आहे. जसं तुम्ही बघताय या व्यक्तीने ते पॅम्पलेट हातात धरून स्वतः दिसतोय असा फोटो घ्यायचा. ते पॅम्पलेट त्या दरवाजाच्या QR कोडच्या बाजूला असं धरलेलं आहे आणि फोटो घेतलेला आहे. असेच फोटोज आपल्याला घ्यायचे आहे. तर ते फोटो मी क्लिक केला. इकडे क्लिक केल्यानंतर ते टिकमार्कवरती करायचं आहे आणि तो फोटो अपलोड झालेला आहे. फोटो अपलोड झाल्यानंतर आपण चेक करू शकता की फोटो बरोबर आलाय की नाही, आणि मगच सेव्ह किंवा माहिती भरावरती सबमिट बटन दाबून सबमिट करायचं आहे. आता हा फोटो सबमिट होताना तिकडच्या नेटवर्क परिस्थितीप्रमाणे वेळ लागू शकतो, हरकत नाही. पण जोपर्यंत तो फोटो सबमिट होत नाही, फॉर्म सबमिट होऊन स्टेटस कंप्लीट असं हिरव्या अक्षरात येत नाही, तोपर्यंत ते एंट्री ग्राह्य धरली जाणार नाही. हे आपण लक्षात ठेवा. पुढच्या आस्थापनाकडे जायच्या आधी तुम्ही वरच्या आडव्या 3 लाईन्सवरती क्लिक करून डॅशबोर्डवरती क्लिक करा आणि आजच्या तारखेप्रमाणे, आजची तारीख 27 आहे, त्याप्रमाणे कंप्लीट एंट्री झाली आहे का त्याच्यावरती क्लिक करून बघू शकता की ही प्रॉपरली सबमिट झालेली आहे. नंतरच तुम्ही पुढच्या आस्थापनाकडे वळा. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बहुतेक वेळेला काय होतं, फोटो अपलोड होत नाही आणि ती एंट्री ग्राह्य धरली जात नाही, म्हणून आपला टार्गेट कंप्लीट होत नाही.
तर ही जरा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता सोसायटीची एंट्री झाली. आता आपल्याला आतल्या एका अपार्टमेंटची एंट्री करायची. परत मी काय केलं, स्कॅन केलं किंवा UIDचं मॅन्युअली एंटर केलं डेटा. प्रॉपर्टी टाईपमध्ये मी रेसिडेन्शियल सिलेक्ट केलं आस्थापनाच्या प्रकारमध्ये, आणि आस्थापनाचे उपप्रकारमध्ये अपार्टमेंट फ्लॅट्स सिलेक्ट केलं. आता एकतर त्याचे नाव लिहायचे आहे, जो व्यक्ती आपल्याला माहिती देतोय. ह्याच्या आधी आपण सोसायटीची एंट्री केल्या कारणाने त्याची एंट्री आपल्याला मिळालीच असेल. आपण लक्षात आहे, वृंदावन सोसायटी असे एंट्री केली होती. आता हा प्रश्न आहे की हे आस्थापन कुठच्या सोसायटीमध्ये आहे का, तर हो. येस वरती क्लिक करून एक ड्रॉपडाऊन येतो बघा. ड्रॉपडाऊनमध्ये आपल्याला सर्वप्रथम वृंदावन सोसायटी जी आपण एंटर केली त्या सोसायटीचे नाव येत आहे, तर ती सिलेक्ट करायची. समजा जर कुठचं असं आस्थापन असेल जे घरगुती बंगले असतील किंवा असे असतील जे सोसायटीशी निगडीत नसतील, समजा इंडिपेंडंट बंगले आहेत, तर तिकडे नाही वरती सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे ते सोसायटीमध्ये तर पडत असेल का, तर नाही. तर नाही वरती सिलेक्ट करायचं, मग तो ऑप्शन येणार नाही आणि आपण पुढे माहिती भरू शकता. परत अपार्टमेंटवरती येतो मी. अपार्टमेंटवरती आल्यानंतर मी सिलेक्ट केली सोसायटी कुठची, तर वृंदावन सोसायटी. ईमेल ID टाकला, मोबाईल नंबर त्या व्यक्तीचा टाकला आस्थापनाचा, जेंडर मेल, अनिकेत भजनावळे, वॉर्ड नंबर तोच आहे. परत आता सोसायटीचं नाव काय, तर वृंदावन सोसायटी. बघितलं इथे ऑटोमॅटिकली आलेलं आहे. एरिया लोकॅलिटी ठाणे, हे सगळं ऑटोमॅटिकली आपल्याला भरायचं. आपल्याला टाईप पण करायची गरज नाही आहे. फटाफट इकडे मी किती पटापट टाकतोय बघा, त्याप्रमाणे आपल्याला टाकत जायचं आहे. हे सेम राहणार आहे, आधीचा पत्ता भरलाय तोच सेम राहणार आहे पुढे. आता घरामध्ये जी घराची माहिती भरताना ते विचारतं की किती मुलं आहेत जे 14 वर्षापेक्षा किती लोक आहेत जे प्रौढ आहेत, 14 वर्षापेक्षा जास्त लोकांची संख्या. समजा आपल्याकडे 15 असे प्रौढ आहेत, ठीक आहे, हरकत नाही. असे किती मुलं आहेत जे 14 वर्षापेक्षा खाली आहेत. चला आमच्याकडे 8 मुलं आहेत जे 14 वर्षापेक्षा खाली आहेत, हरकत नाही. परत खाजगी आपण किती शौचालय आहेत, तर 2 आपण बघितले होते. कारण आधी आपण सोसायटीमध्ये बघितलं होतं की प्रत्येक बिराडामध्ये 2 आहेत, ते विचारून टाकायचं आहे. टाईप ऑफ IHHL घरगुती शौचालयांचा प्रकार हा तोच असेल जो सोसायटीचा असेल, कारण की सोसायटीच नेमणूक करते. ड्रेनेज. आता रूट परत तोच रूट राहणार जो सोसायटीचा असेल. सेव्ह नेक्स्ट एंटर करायचं आहे, पुढे जायचं आहे. आता इथे जसं तुम्ही बघितलात मागे मुलांची, प्रौढांची आणि मुलांची संख्या टाकल्याप्रमाणे काही फील्ड्स ओपन होतील. तर आपल्याला फक्त कुठलेही 5 महत्त्वाच्या प्रौढ लोकांची माहिती भरायची आहे. सर्वप्रथम ज्याची आपण डेटा एंट्री घेतोय त्याची माहिती, त्याचं वय, त्याचा मोबाईल नंबर. हे मोबाईल नंबर घेणं आवश्यक नाही, काही हरकत नाही, ठीक आहे. फिमेल, पण हे नाव, लिंग आणि वय जाणणं महत्त्वाचं आहे. 4 अद्वैत, 7 आणि हेमंत, मेल, 67. ठीक आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट वरती माहिती भरा आणि पुढे चलावरती क्लिक करायचं आहे, पुढे भरायचं आहे. आता आपल्याला हे जाणून घ्यायचं की आस्थापनाच्या मालकाची माहिती काय आहे. तर माहिती अशी भरायची आहे की ती भाड्याने दिलेलं आहे, राहतात की स्वतःच्या मालकीचं घर आहे. तर भाड्याने असेल तर रेंटेडवरती क्लिक करून त्या मालकाचे नाव इकडे माहिती भरायची आहे. नाव, लिंग, एज आणि मोबाईल नंबर. स्टार मार्क आहे म्हणजे कंपल्सरी 10 अंकी भरायचं आहे. जर समजा ओन स्वतःच्या मालकीची असेल तर आधी जी फॅमिली मेंबरची नावं टाकली ना त्याच्यापैकीच कोणी असणार जे महत्त्वाचे आहेत. समजा हेमंत जे आहे ते आजोबा आहेत त्यांचे, त्याची
त्यांच्या मालकीची आहे, पण इकडे मोबाईल नंबर भरला नाही आहे, तर मोबाईल नंबर भरायचा आहे. मागे भरल्या न कारणाने इकडे मोबाईल नंबर आला नाही. इथे मोबाईल नंबर भरलेला आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. समजा आपण न भरताच आपण सबमिटवरती क्लिक सेव्ह केलं तर ते घेऊन जाणार तुम्हाला. प्लीज इकडे मोबाईल नंबर भरा. त्यानंतर घरची कुठली व्यक्ती आहे जी कचरा देते, तर ह्या 5 व्यक्तींपैकी असेल किंवा अशी कोणी नोकर चाकर माणसं असतील जे कचरा देतात, तर अदरवरती क्लिक करून त्या नोकर माणसाची किंवा त्या व्यक्तीची माहिती भरायची आहे. परत इकडे मोबाईल नंबर देणं गरजेचं आहे. मोबाईल नंबर देणं गरजेचं आहे. आता इकडे प्रश्न तेच, तुम्ही विलगीकरण करता का? समजा चला हे विलगीकरण असं एक घर आढळलं जे विलगीकरण करतात. ते विलगीकरण करतात, येस रेग्युलरली सेग्रिगेट हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही दिलेलं वेस्ट जे आहे ते तुम्ही करता काय? ओल्या कचऱ्याचं करता काय? ओल्या कचरा काय करता, तर खाजगी खत निर्मिती करता, सार्वजनिक खत निर्मिती करता, गांडूळ खत निर्मिती करता, बायोगॅस बनवता की हँड ओव्हर टू म्युन्सिपल कॉर्पोरेशन, जी म्युन्सिपालिटी आहे त्यांना पाठवता. चला आम्ही शेवटचं जे बहुतेक वेळा असेल तर म्युन्सिपल कॉर्पोरेशनला देतो असं हे करू. आणि परत एकदा फोटो काढताना त्या आस्थापनाच्या धारकाच्या हातात फोटो पॅम्पलेट देऊन QR कोड दिसेल असं पूर्ण फोटो काढायचा आहे. फोटो काढून तो सबमिट करायचा आहे. तो झाल्यानंतर सेव्ह करायचा आहे. आता सेव्ह केल्यानंतर तुम्हाला दिसेल की तिकडे स्टेटस कंप्लीट आहे की नाही. परत फोटो अपलोड व्हायला वेळ लागू शकतो, पण स्टेटस कंप्लीट झालेला इम्पॉर्टंट आहे. आता परत आपण पुढच्या आस्थापनाकडे वळायच्या आधी इकडे काय करायचं आहे, आपल्याला डॅशबोर्डवरती जायचं आहे. डॅशबोर्डवरती जाऊन आजच्या तारखेला किती एंट्र्या झाल्या, माझ्या 2 एंट्र्या झाल्यात हे चेक करायचं आहे. बघा, सोसायटीची आधी झाली होती, रेसिडेन्शियल, त्यानंतर आस्थापनाची झाली अनिकेत भजनावळे. ठीक आहे, असं आपल्याला सगळे जे डेटा एंट्रीज आहेत ते असेच नियमितपणे करायचे आहेत.